नमस्कार. संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग 8. आजच्या या दोन अभंगांमध्ये तुकोबाराय दोन वेगळे विषय हाताळतायत. पहिल्या अभंगात ते आपल्याला मानवी आयुष्याच्या ध्येयाविषयी सांगताय आणि दुसऱ्या अभंगामध्ये ते माणूस विचार शून्य होऊन कर्मकांड करत राहतो आणि आपण धर्म करतो आहोत असं जे समजत राहतो त्याविषयी बोलताय. पहिला अभंग आपल्याला माहिती आहे, त्यातली पहिली ओळ तरी आपण लहानपणापासून कधीतरी कधी ना कधीतरी ऐकलेली असते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे ही ओळ सगळ्यांनीच ऐकलेली असते. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्री नेते अर्ध बाळपण जरा व्याध. तुका म्हणे पुढा, घाणा जुंती जशी मुढा. काय असतं की आपल्या संसारामध्ये सुख अतिशय थोडं असतं. तुकाराम महाराज म्हणतात की सुख जवा पाडे. जवस असतो ना तेवढंच छोटस सुख असतं संसारामध्ये आणि दुःख मात्र पर्वता एवढं असतं. त्यामुळे तुकाराम महाराज सांगतात की हे पहिल्यांदा तू लक्षात घे की दुःख खूप मोठं आहे. सुख सुख करत आपण सुखाच्या मागे धावत राहतो आणि त्या बदल्यात प्रचंड मोठं दुःख आपण आपल्यावरच ओढवून घेत असतो. या संदर्भात तुकाराम महाराज सांगतात की हे तुम्ही लक्षात घ्या आणि संत काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या, ते ऐका. मानवी जन्माची एकंदर गोष्ट काय असते, तर सुखाच्या मागे धावत राहणं. आता या गोंधळामध्ये अजून एक प्रश्न असा असतो की माणसाचं अर्ध आयुष्य झोपेमध्ये जातं. एकूण आयुष्यातली पहिली काही वर्ष बाळपणामध्ये जातात, नंतर तारुण्याच्या मधामध्ये जातात आणि मग जी काही राहिलेली वर्ष आहे ती रोगामध्ये जरेमध्ये निघून जातात. अशा रीतीनं एकीकडं जवसा एवढ्या सुखाचा शोध, पर्वता एवढ्या दुःखाचा सामना करत राहणे, ती दुःख भोगत राहणे, बाळपणातली वर्ष तशी अनभिज्ञतेतच निघून जातात, तारुण्य मधामध्ये निघून जातं आणि म्हातारपण जे आहे ते व्याधींमध्ये निघून जातं. हा सगळा काळ माणूस ईश्वराच्या स्मरणाविना व्यर्थ घालवत असतो. तेव्हा तुकाराम महाराज असं म्हणतात की हे मूर्ख माणसा, तू असं सगळं जगतोस आणि मग पुढे होतं काय? ईश्वराचं स्मरण न केल्यामुळं, कसली प्रगती न, आध्यात्मिक प्रगती, पारमार्थिक प्रगती न केल्यामुळं तू परत एकदा जन्म मृत्यू रूपी घाण्याला पुन्हा एकदा जुंपला जातोस. आता आपली परिस्थिती कशी असते की प्रत्येकाने ठरवलं असतं की आपलं जे ठरवणं असतं, आपल्या इच्छा पूर्ण करायचं जे आपल्याला ठरलेलं असतं ते मूलतः आपल्या देहबुद्धीमधून आले. मी म्हणजे देह आहे, मी या जगापासून वेगळा आहे, मला भाव भावना आहेत, मला इच्छा आहेत आणि त्यापुरतं पूर्ण करत राहणं, स्वतःला छान ठेवत राहणं, चांगलं जगत जाणं हेच माझं आयुष्य आहे. हेच माझं, या विचारामागच सगळं ध्येय माणसाचं आखलं जातं आणि माणूस ते पूर्णही कित्येक वेळा करत असतो. पण यातून पुढच्या दुःखाची बीज पेरली जात असतात. याऐवजी हा सगळा गोंधळ जर माणसाने लवकर लक्षात घेतला आणि ईश्वर प्राप्तीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं तर पारमार्थिक प्रगती होते. या गोंधळातून थोडंसं तटस्थपणा येतो. या गोंधळाकडे माणूस
त्रयस्थपणे पाहायला लागतो आणि यातून तो हळूहळू हळूहळू परमार्थामध्ये पुढे जायला लागतो. अशा पद्धतीची काहीही प्रगती झाली नाही, असा तटस्थपणा आला नाही, लक्ष ईश्वराकडे लागलं नाही, तर परमार्थामध्ये तो जन्म त्या माणसाचा वाया गेला असं म्हणता येतं. आता पुढचा अभंग आहे फोल कर्मकांडांविषयीचा. तीळ जाळिले तांदूळ, तीळ जाळिले तांदूळ, कामक्रोध तैसेची खळ. कारे सिणलासी वाऊगा, न भजता पांडुरंगा. मानदंबासाठी केली अक्षरांची आटी, तप करुनी तीर्थाटन वाढविला अभिमान. वाटिले ते धन केली अहंता जतन, तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधर्म. यज्ञामध्ये तीळ तांदळाचं हवन करतात, तर त्यांना तुकाराम महाराज सांगतायत की अहो तुम्ही तीळ तांदळाचं हवन करता, पण तुम्हाला जे त्रास देता ते काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ, हे सगळे षड्रूपू, हे सगळे दुष्ट तुम्ही जसेच्या तसेच ठेवता. त्यांना, या सगळ्या दुष्टांना, कामक्रोध वगैरे षड्रूपूंना तसंच ठेवून द्यायचं मनामध्ये, त्यांच्यावर काहीच काम करायचं नाही. ते जसे जिकडे आपल्याला वाहवत नेतील तिकडे निघून जायचं. ते ज्या खडकावर आपल्याला आपटवतील त्या दुःखाच्या खडकावर आपटायचं. हे सगळं कायम ठेवायचं आणि इकडे तीळ आणि तांदूळ मात्र जाळत बसायचं. तर तुकाराम महाराज म्हणतात, अरे ते गरीब बिचारा तीळ तांदळांना कशाला जाळतात, त्याने काय होणार आहे? तुमचं मन जर षड्रिपूंच्या पासून शुद्ध होणार नसेल तर उपयोग काय या सगळ्या कर्मकांडाचा? एक करा, फक्त पांडुरंगाचं स्मरण करा, त्यातून तुमची ही कामक्रोधांपासूनची शुद्धता रोज होत जाईल. यवन करणे, भावन करणे आणि त्याच्यामध्ये काहीतरी समाधान मानत राहणं खोटं, हे सगळं तुम्ही बंद करा. कशासाठी चाललंय, काय चाललेलं आहे, कशासाठी काय चाललंय याचा तुम्ही नीट विचार करून जे काही करायचं असेल ते करा. तुम्ही पांडुरंगाचं नाम घ्या, बाकी कुठलाही शीण करू नका. ते नाम हे एकच असं आहे की जी तुमच्यामध्ये, ते नाम जे आहे ते हळूहळू तुमच्यामध्ये सुधारणा घडवत राहील, तुमचं वृत्तीपालट होत जाईल. तुम्ही ग्रंथ पठण करता, तुम्ही काहीतरी ग्रंथ वाचता, कामक्रोध तसेच राहतात आणि आपण पठण केलं म्हणून तुम्हाला असं वाटतं की आपला मान वाढलाय. दंभ, याच्यातून फक्त दंभ वाढतोय, दुसरं काही होत नाही, अहंकार वाढतोय. दंभ कसा आहे तर एका बाजूला काम, क्रोध, षड्रिपू तसेच आहेत आणि तुम्ही मात्र स्वतःला एक भक्त समजतात, मोठे काहीतरी साधक समजता आहात. हा दंभ आहे, खरं काही नाहीये त्याच्यामध्ये. जी गोष्ट कर्मकांडाची, ग्रंथ पठणाची, तीच तीर्थाटनांची. की तुम्ही मोठी मोठी तीर्थाटनं करता आणि मनशुद्धी काहीही कुठेही होत नाही. जे तीर्थाचं होतं तेच दानांचंही होतं. तुम्ही मोठी मोठी दानं करता आणि तुमचे षड्रिपू आहेत तसेच तुमच्यापाशी राहतात. या सगळ्या कर्मकांडांचा हेतू तुम्हाला शुद्ध करत नेणं आहे. त्यातलं काहीच घडत नाही, अहंता मात्र वाढते. हे अशा चुकलेल्या मार्गावरनं चालू नका. तुम्ही मनाच्या शुद्धतेकडे जास्त लक्ष द्या, हेच तुकाराम महाराजांचं सांगणं आहे. ही सगळी साधनं जी आहेत त्याने आपले विकार जळले जात नसतील तर ती साधनं तुम्ही करू नका, त्यातून फक्त त्रासच तयार होईल, अशी भूमिका या अभंगामध्ये तुकाराम महाराज मांडत आहेत. धन्यवाद.